नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला क्लीन चिट। सुशांतनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमधून समोर। कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयकडून तपास बंद। सुशांत सिंह आणि दिशा सालियन या दोन्ही आत्महत्याच। ठाकरे कुटुंबाला अडकवण्यासाठी आरोप सुरू। संजय राऊतांचा आरोप। या बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी विशेषतः ठाकरे कुटुंबियांच्या या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे अशा पद्धतीचा रंग देण्यात आला। उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कोणताही फोन केला नाही। नारायण राणेंच्याच अटकेवेळी कुटुंबीय आणि अमित शहांनी ठाकरेंना फोन करून सांभाळून घ्या असं सांगितलं। संजय राऊतांचा दावा। अटक केली तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, केंद्रातून फोन आले, अमित शहांचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी जो हमारे केंद्रीय मंत्री है जरा संभाल के लेना साहेब। नारायण राणे बोलतायत म्हणजे तथ्य असेल। नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केल्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। आता त्यांचं काय बोलणं झालं हे मी सांगू शकत नाही, पण ते जेव्हा सांगतायत किंवा मला फोन केलेला होता, मला तेव्हा सांगितलेलं होतं, त्या बाबतीमध्ये आता मी अधिक बोलणं योग्य नाही, पण राणेसाहेब सांगतायत तर काही तथ्य असेल। सुशांत सिंह राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूवर राजकीय भाकरी भाजणाऱ्यांनी डोळे उघडून सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट बघावा। दिशा सालियनच्या बाबतीत पण हेच होईल। रोहित पवारांचं ट्विट। सुशांत सिंह राजपूत आत्महत्येचं अनेकांनी राजकारण केलं। सीबीआय रिपोर्टवर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं वक्तव्य, तर उद्धव ठाकरेंच्या सरकारनं सुशांत प्रकरणामध्ये पुरावे नष्ट केल्याचा राम कदमांचा आरोप। याच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला। सीबीआयने सुद्धा हे सांगितलं की याच्यामध्ये काही असं घडलं नाही, त्यांनी आत्महत्या केली आहे। सरकारचा गैरवापर करत सगळे पुरावे नष्ट करण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरे सरकारच्या कालखंडात झालं। दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भात मालवणी पोलीस उद्या दिशाच्या वडिलांचा जबाब नोंदवू शकतात। सतीश सालियन यांच्या वकिलांनी काल मालवणी पोलिसांकडे मागितले होते पुरावे। सालियन प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक। आरोपीला वाचवू शकत नाही एवढे पुरावे आमच्याकडे आहेत, दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांचा दावा। किशोरी पेडणेकर सालियन कुटुंबियांना भेटायला का गेल्या होत्या, वकील निलेश ओझा यांचा सवाल। किशोरी पेडणेकरांना त्यांच्या घरी जायची काय आवश्यकता होती? आणि ते म्हणतात की आम्ही असंच भेटायला गेलो होतो। जेव्हा तुमच्या लीडरचं त्याच्यात नाव येतंय आरोपी म्हणून, तर तुम्ही तिथं जाणं कसं काय योग्य आहे? सीबीआय सारख्या नामवंत संस्थांनी जर क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे तर आपण तो मान्य केला पाहिजे। क्लोजर रिपोर्टवर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। सीबीआयने या निष्कर्षावर येऊन क्लोजर रिपोर्ट फाईल केला असेल तर आपल्याला त्याला मान्य करावं लागेल, ते आपण सहर्ष स्वीकारलं पाहिजे।